मित्रांनो नमस्कार. आपल्यासाठी मी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे बायकोला आपलं लिंग हलवायला लावा. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायकोला जर आपलं लिंग हलवायला लावलं तर यापासून खरंच ज्या पुरुषांना लिंगामध्ये ताठरता येत नाही त्या पुरुषांच्या लिंगामध्ये बायकोनी जर लिंग हलवलं तर ताठरता खरंच येते का, याविषयी आपण आज पाहणार आहोत. तर याच्या पाठीमागचं खरं शास्त्र काय आहे किंवा याच्या पाठीमागचं काही शास्त्र नाही आहे, याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बायकोच्या तोंडामध्ये लिंग द्या किंवा बायकोची योनी आपल्या तोंडाने चाटा. यामुळे आपल्याला जो लिंगाच्या ताठरतेचा प्रश्न आहे यामध्ये सुधारणा होते का, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण बायकोला आपलं लिंग हलवायला लावा याविषयी आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना शीघ्रपतनचा त्रास आहे, म्हणजेच ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे म्हणजे ईडीचा त्रास आहे, तसेच ज्यांना PMEचा म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतनचा त्रास आहे, तसेच ज्यांना मूलबाळ होत नाही, ज्यांची शुक्रजंतू याची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांना मूलबाळ होत नाही, यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, जर आपणास माझ्याकडे उपचार घ्यायचा असेल तर आपण डोळे झाकून माझ्याकडे उपचार घ्या. माझी दवाखान्याची वेळ आहे सकाळी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. माझा फोन नंबर आहे. मित्रांनो, नोट करून घ्या हा फोन नंबर, कारण की जेव्हा तुम्हाला लिंगामध्ये ताठरता येणार नाही किंवा तुम्हाला जेव्हाही काही लैंगिक अडचणी येतील त्यावेळेस तुम्हाला जर खात्रीशीर डॉक्टर हवा असेल तर माझ्याकडे येऊन आपण उपचार घेऊन 100% बरे होऊ शकता. मित्रांनो, आपण इतर ठिकाणी कोणत्याही डॉक्टरवर जावा, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुमचे तिथे फक्त पैसेच वाया जातील. कारण की हे डॉक्टर फक्त लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी औषध देतात, त्यामुळे कोणालाही बरं वाटत नाही. थोडेफार पेशंटला तात्पुरतं गोळ्या औषध आहे तोपर्यंत बरं वाटतं, पण गोळ्या बंद झाल्यानंतर पुन्हा जैसी स्थिती होते. तर तुम्हाला गोळ्या बंद झाल्यावरही कायमस्वरूपी बरं वाटावं असं वाटत असेल तर आपण माझ्याकडे येऊन उपचार घेऊ शकता. तर माझा फोन नंबर आहे 98 90 84 36 65. तसेच स्क्रीनवरही हा नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला जेव्हाही अपॉइंटमेंट घ्यायची असेल त्यावेळेस या फोनवर फोन करा व उपचारासाठी या. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा आपण जेव्हाही शरीर संबंध करतो त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ताठरता येणं खूप आवश्यक आहे. पण अनेकांच्या लिंगामध्ये काही कारणास्तव ताठरता येत नाही. जसे की काहींना शुगरचा त्रास असतो, काहींना BP त्रास असतो, काहींना थायरॉईडचा त्रास असतो, काहींना लिव्हरचा त्रास असतो, काहींना इंडायजेशनचा त्रास असतो, काहींना हार्टचा त्रास असतो, काहींना BPचा त्रास असतो किंवा इतर काही मेंटल डिसऑर्डरचे असतात. अशा अनेक कारणांमुळे किंवा वय झाल्यामुळे किंवा तरुणपणातही डिप्रेशनमुळे म्हणा, अँझायटीमुळे म्हणा, स्ट्रेसमुळे म्हणा, कामाच्या ताणामुळे म्हणा, काही टेन्शनमुळे म्हणा, अनेकांच्या लिंगामधली ताठरता निघून जाते. त्यामुळे शरीर संबंध करू वाटत नाहीत. माझ्याकडे एक पेशंट असा आला मित्रांनो की तो घरापासून 3 ते 4 वर्ष लांब होता आणि तो घरी जात नव्हता. तो माझ्याकडे उपचार आला. मी त्याला विचारलं की तो घरी का जात नाही, तर तो बोलला की डॉक्टर, मी अनेक ठिकाणी उपचार घेतला पण माझ्या लिंगातच ताठरता येत नाही. मग मी जर जाऊन घरी शरीर संबंध करत शकत नसेल तर मी काय करू? मी बायकोला फोन करतो, वेगवेगळे बहाणे करतो आणि सांगतो की कामाचा ताण आहे, माझ्यावर सगळी कंपनी साहेबांनी अवलंबले आहे, त्याच्यामुळे मला ती सुट्टी देत नाही, त्यामुळे मला काही येत नाही. पण त्याचे खरे कारण होते त्याच्या लिंगामध्ये ताठरताच येत नव्हती. मित्रांनो, त्यांनी माझ्याकडे उपचार घेतला. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स त्यांनी फॉलो केल्या व तो आज पूर्णपणे बरा आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे माझ्याकडे पुन्हा येण्याची शक्यतो कोणालाही गरज पडत नाही.
मित्रांनो ज्यांना फक्त काही गंभीर समस्या असेल तर त्यांना पुन्हा एखाद्या वेळेस येण्याची शक्यता पडू शकते. तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या, आपल्याला कोणत्याही कारणाने लिंगातली ताठरता आपली गेलेली असो, त्यावर उपचार घेणं आवश्यक आहे. जर आपल्या लिंगामध्ये ताठरता आली नाही तर आपली बायको आपल्यापासून नाराज होईल. आपली गर्लफ्रेंड तर आपल्याशी शरीर संबंध ठेवणार नाही. बायको आहे म्हणून ती आपल्याशी संबंध ठेवू शकते, कारण की तिला पर्याय नसतो. पण आपल्या लिंगामध्ये ताठरता जर आली नाही तर ती इतर पुरुषाशी शरीर संबंध ठेवू शकते. पण जर आपणच जर चांगली ट्रीटमेंट घेऊन जर बरं झालो तर आपल्याला विचार करण्याची आवश्यकताच पडणार नाही. त्यामुळे मित्रांनो उपचार घ्या व बरे होऊन जावा. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आजचा जो विषय आहे की बायकोला लिंग हलवायला लावा. अनेक लोकांना मित्रांनो अँझायटीचा त्रास असतो, डिप्रेशनचा त्रास असतो, कामाचा त्रास असतो. अनेकांच्या डोक्यामध्ये सतत चिंता असते. काहींना घराचं कर्ज द्यायचं असतं, काहींना गाडीचं कर्ज द्यायचं असतं, काहींना मुलांची फी भरायची असते. पगार व्यवस्थित नसतो किंवा पगार जरी व्यवस्थित असला तरी तो महिन्याला मिळाल्यानंतर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही, पैसे पुरत नाहीत. त्यामुळं घरातील प्रत्येक पुरुष हा टेन्शनमध्ये असतो. आता टेन्शनचा परिणाम मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या, गाडी धडकली म्हणजे डॅमेज होणार, तसं टेन्शन घेतलं म्हणजे मेंदूवर ताण येणार. आणि संभोगाचं सगळं केंद्र मित्रांनो मेंदूमध्ये आहे. ज्यावेळेस आपण आपल्या बायकोपाशी जातो त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. याचं सगळ्यात मोठं कारण असतं अँझायटी, डिप्रेशन, चिंता, काळजी, टेन्शन. तर तुम्हाला जेव्हा असं वाटेल ना की माझ्या लिंगामध्ये ताठरता येते पण बायकोपाशी गेली की माझे लिंग उठतच नाही, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बायकोशी बोला. तिला सांगा की मला अचानक काय झालं हे मला समजत नाही, मला भीती वाटते. त्याशी तुम्ही संवाद करा. मित्रांनो नवरा बायकोमधलं नातं किंवा ज्यांचं एकमेकावर प्रेम आहे त्यांच्यामधलं नातं हे खूप गंभीर असतं. कारण की ज्यावेळेस आपण शरीर संबंध करतो त्यावेळेस आपण दोन आत्मे एकमेकाशी म्हणजे दोन आत्मे एकमेकाशी साधतात. दोन शरीर एकमेकाशी संबंध वा जीव एकमेकाशी जवळ आणतात. तर मित्रांनो शरीर संबंध हे म्हणजे संभोग हे प्रेमाने झाले पाहिजे. दोघांमध्ये संवाद असला पाहिजे. प्रेम हे एकीकडून होत नाही मित्रांनो, तर दोन्ही बाजूंनी सारख्या पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या बायकोला सांगितलं की अगं माझं ना लिंग उठत नाही, मला काय झालं आहे ते समजत नाही, तुम्हाला आजार असेल तर हलवल्यामुळे एवढा फायदा होणार नाही. पण जर तुम्हाला आजार नसेल तर तुम्ही जर तुमच्या बायकोला हाताने लिंग हलवायला लावलं तर लिंगामध्ये मित्रांनो ताठरता येईल म्हणजे येईल. तुम्ही एक ध्यानात घ्या, ज्यावेळेस आपलं लग्न झालं नसेल त्यावेळेस प्रत्येकजण हे हस्तमैथून करतो. म्हणजेच त्याला स्त्री जर भेटली नाही तर तो हाताने आपलं वीर्य आपल्या लिंगातून बाहेर काढतो. पण वीर्य बाहेर काढण्यावर तो हाताने लिंगाला हलवतो. मग लिंगाला जर हलवल्यानंतर लिंगामध्ये ताठरता येते आणि त्याची स्किन मागे पुढे केली तर आपलं वीर्य काही वेळामध्ये बाहेर येतं. तसंच मित्रांनो ज्यावेळेस तुमचं वैवाहिक म्हणजे लग्न होतं त्यावेळेस तुम्हाला जर असा काय प्रॉब्लेम झाला तर पहिली गोष्ट तुमच्या मंडळीशी बोला, तिला तुमचा प्रॉब्लेम सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही घाबरू नका. तिच्याशी जर तुम्ही जवळीक साधली, तिला सांगितलं की तुला तर माहिती माझं लिंग पहिलं उठत होतं पण आता मला काय झालं काय समजत नाही, तर कृपा करून मला तू सहकार्य कर. मित्रांनो मंडळी एक अशी गोष्ट आहे ती आपल्यासाठी काही करायला तयार असते. अनेकांच्या मंडळी लिंग तोंडामध्ये घेतात. त्यांना माहिती जर लिंग तोंडामध्ये घेतलं तर आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठरता येणार आहे. अनेकांना माहीत असते की जर नवऱ्याचं लिंग हलवलं तर लिंगामध्ये ताठरता येणार आहे. पण अनेक स्त्रियांना ह्या गोष्टी माहीत नसतात किंवा अनेक स्त्रिया ह्या लिंग हलवण्यासाठी तयार होत नाहीत. अनेक स्त्रिया तोंडामध्ये लिंग येण्यासाठी तयार होत नाहीत. त्यांना ती गोष्ट वेगळी वाटते. पण जर हा व्हिडिओ आपण पाहत असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या मंडळीला किंवा आपली जी फिमेल पार्टनर आहे तिला दाखवा. तिला म्हणजे ह्या गोष्टी समजेल. आता मित्रांनो लिंग हलवतं म्हणजे नेमकं काय होतं तुम्हाला मी पहिलेच सांगितले. हस्तमैथून करताना आपलं लिंग जरी टाईट नाही झालं तरी आपण ज्यावेळेस हाताने हलवतो त्यावेळेस लिंगामध्ये ताठरता येते. इतकी जबरदस्त ताठरता येते की आपण थोड्याच वेळामध्ये लिंग हलवून गरम करतो. गरम केल्यानंतर आपण
मागे पुढे आपण वीर्य बाहेर काढतो. मित्रांनो, सेम हीच प्रोसेस आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोला तुमचं लिंग हलवायला लावतात त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या ब्रेनमधून सिग्नल सुटायला लागतो. ब्रेनमधले जे हार्मोन्स असतात त्यांची लेवल वाढायला लागते. इतर जे ट्रेस हार्मोन्स असतात ते कमी व्हायला लागतात आणि हलवल्या कारणाने एक गोष्ट ध्यान घ्या, एखादी गोष्ट दाबली, एखादी गोष्ट चोळली व एखादी गोष्ट जर हलवली तर त्याच्यामध्ये जीव यायला लागतो. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमचे सर्व कपडे काढता, तुमच्या बायकोची तुम्ही ज्यावेळेस स्तन दाबता, तिचा किस घेता, तिच्या शरीराला स्पर्श करता, ती ज्यावेळेस तुम्हाला तुमचा किस घेते, तुमच्या लिंगाला स्पर्श करते, त्यावेळेस तिच्या स्पर्शामुळे आपल्या लिंगामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो, करंट निर्माण होतो. तुम्ही तुमच्या हाताने ज्यावेळेस एखादी गोष्ट दाबता त्यावेळेस एवढी बरं वाटत नाही, पण जर आपल्याच बायकोने आपलं समजा डोकं दाबलं किंवा एखादा भाग दुखतो तो दाबला तर आपल्याला बरं वाटतं. याचं कारण म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळेस दोन गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या एकत्र येतात त्यावेळेस बॉडीमध्ये वेगवेगळ्या हालचाली तयार होतात. कारण की ज्यावेळेस आपण स्त्रीचे ओठ पाहतो, तिचे स्तन पाहतो, तिचं सर्व शरीर पाहतो त्यावेळेस मनामध्ये संभोग करण्याची भावना होते. स्त्री जेव्हा पुरुषाकडे पाहते म्हणजे आपल्या नवऱ्याकडे पाहते किंवा आपल्या मेल पार्टनर पाहते त्यावेळेस त्याला उघडं पाहून तिच्या योनीमध्येही अशी हालचाल होते की तिच्या मनामध्येही अशी हालचाल होते की तिचे हार्मोन्स अक्षरशः वाढतात, तिचं ब्लड सर्क्युलेशन अक्षरशः व्यवस्थित चालू होतं आणि तिलाही संभोग करण्याची इच्छा होते. ज्यावेळेस आपण आपल्या हाताने म्हणा, जिभेने म्हणा, आपण तिच्या योनीला ज्यावेळेस थोडी मसाज करतो, तिच्या क्लायटोरिसला थोडंसं घर्षण करतो त्यावेळेस तिलाही संभोग करण्याची इच्छा होते. तसंच जेव्हा आपल्याला डिरेक्शन येत नाही त्यावेळेस जर आपण आपल्या फिमेल पार्टनरला आपलं लिंग हलवायला लागलं तर त्या दिशेने रक्तप्रवाह चालू होतो. लिंगामध्ये ताठरता येण्याचं मूळ कारण असतं रक्तप्रवाह. ज्यांच्या लिंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रक्त येतं, जे रक्त येऊन म्हणजे पेनल आर्टरीमध्ये रक्त येतं, त्याच्या ज्या स्पंजी स्वरूपाच्या छोटे छोटे होल्स असतात त्याच्यामध्ये रक्त साठून राहतं, ते लवकर रक्त वेनवाटे रिटर्न नेलं जात नाही. ज्यावेळेस आपण संभोग करतो त्यावेळेस लिंगामध्ये ताठरता टिकून राहते, त्यावेळेसही संभोग व्यवस्थित होतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की लिंग हलवायला लावा याच्यापाठीमागचं शास्त्रीय कारण आहे, याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. फक्त तुम्ही लाजू नका, मंडळीशी चांगला संवाद करा, तेही तुमच्याशी चांगला संवाद करेन. कारण की तुमच्यामध्ये जर प्रेम निर्माण झालं, शरीर संबंध म्हणजे करतो काय की दोन जीव एकत्र येतात. तर तुम्ही बोला, डॉक्टरकडे येण्याअगोदर तुम्ही तिथं ट्राय करून बघा. जर तुम्हाला असं वाटलं लिंग तोंडामध्ये घेतल्यामुळे लिंगावर ताठरता आली, लिंग चोकल्यामुळं ताठरता आली, योनी चाटल्यामुळं तुम्हालाही लिंगावर ताठरता आली, तुमच्या बायकोने तुमचं लिंग हलवल्या कारणे त्याच्यामध्ये ताठरता आली, तर तुम्हाला मित्रांनो आमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्हाला शुगरमुळे म्हणजे डायबिटीसमुळे, बीपीमुळे, हार्मोन इनबॅलन्समुळे किंवा इतर काही आजारामुळे जर तुमच्या लिंगाची ताठरता गेलेली असेल तर हलवून काही उपयोग होणार नाही. पण जर तुम्हाला आजारच नसेल तर बायकोला हलवायला लावा. मित्रांनो, मी अनेक शास्त्रीय गोष्टीचा आधार धरूनच सगळ्या गोष्टी करत असतो. मित्रांनो, आपल्या जगामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे कामसूत्र. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी उल्लेखित केलेल्या आहेत. अधिक डॉक्टरकीचे जे आमचे पुस्तक त्याच्यामध्ये अनेक गोष्टी उल्लेखित केलेल्या आहेत. पण आमचे जे डॉक्टरचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण आहे. कारण की ज्यांना इरेक्शन येत नाही त्यांना आजाराचं कारण असतं, काही गोळ्यांचे साईड इफेक्ट्स असतात. अनेक लोक लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी डायरेक्ट जातात आणि सिल्डॅल्फिल, टाडाल्फिल किंवा इतर गोळ्या खातात. तर मित्रांनो असं करू नका. कारण या गोळ्यांमुळं काय होतं आहे, तात्पुरती तुम्हाला लिंगात ताठरता येते, पण याचा रेजिस्टन्स आल्यानंतर ह्या गोळ्या घेऊनही लिंगात ताठरता येत नाही. मग तुम्हाला जर कोणत्याच गोळ्याशी बरं वाटलं तर PRP करावं लागते. PRP म्हणजे काय, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्याच्यामुळे सिरिंजद्वारे आम्ही ब्लड घेतो, त्याचं ते सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकून त्याचा प्लाझ्मा बाजूला काढतात आणि प्लाझ्मा तो तुमच्या आम्ही ॲनेस्थेसिया देऊन लिंगाला टोचून देतात. त्यामुळे इरेक्शन येतं. पण मित्रांनो, खूप खर्च करण्यापेक्षा डॉक्टरचे उपचार जर गरज असेल तर तो घेतला पाहिजे. पण जर तुम्हाला डॉक्टरांच्या उपचाराची गरजच नाही तर तुम्ही हा घरी प्रयोग करून पहा. सोपा प्रयोग आहे. जेव्हाही तुम्हाला संभोग करायचा त्यावेळेस
तिला सांगा तोंडामध्ये लिंग घे, पहिल्यांदा लिंग स्वच्छ करा, तिला म्हणा चांगलं तोंड घेऊन ये, तुम्ही तिला लिंग तोंडामध्ये द्या, मागं पुढं करायला लावा का तिच्या ओठाच्या स्पर्शाने, तिच्या जिभेच्या स्पर्शाने, तिच्या लाळेच्या स्पर्शाने तुमच्या ज्या लिंगामधल्या नर्व असतात त्या जागृत होतील, तेथील पेशील जागृत होतील, त्याची स्किन सेन्सिटिव्ह होईल. त्यामुळं लिंगाला अक्षरशः म्हणजे तुम्हाला गुदगुले झाल्यासारखं होईल आणि त्या ठिकाणी रक्तप्रवाह यायला सुरुवात होईल. हाताने हलवायला लावा. हाताला हलवल्यामुळे लिंगामध्ये इरेक्शन आल्यामुळे लिंग कडक होईल आणि लिंग कडक झाल्या कारणाने जितकं लिंग कडक तितका संभोग चांगला. त्याच्यामुळं लिंग जर तुम्हाला स्वतः कडक व्हावा तर बायकोला हलवायला लावा. मित्रांनो, हा सगळा हार्मोनचा खेळ आहे, ब्लड सर्क्युलेशनचा खेळ आहे, हा सगळा माइंड गेमचा खेळ आहे. हे सगळं सेंटर मित्रांनो मेंदूमध्ये आहे. तुमचा एकदा का मेंदू उत्साहित झाला आणि तुमची जर का बायको हाताने हलवायला तयार झाली, तोंडामध्ये घ्यायला तयार झाली, तर तुम्हालाही भीती वाटणार नाही. तुम्हाला जो अँझायटीचा प्रकार झालेला आहे डिप्रेशनमुळे, अति काळजीमुळे, ट्रेसमुळे, तो प्रकार तुमचा निघून जाईल. ह्याला मित्रांनो भीती म्हणतात. अनेक लोकांना खरंच सांगतो आजार नसतो, अनेक लोकांना आजार नसतो, पण अनेकांना असं वाटतं आम्हाला काहीतरी झालेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर काळजी करू नका. तुम्ही एक वेळ माझ्याकडे या. मित्रांनो, मी माझ्या 30 वर्षामध्ये हजारो लोकांना बरं केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला आत्ता 1 महिन्यापूर्वी एका पेशंटनी 26 लाख रुपयाची गाडी प्रेझेंट दिली. मित्रांनो, त्यांनी त्याचं नाव नाही सांगितलं म्हणून मी नाव घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, आज विचार करा, त्याची स्वतःची मंडळी अक्षरशः त्याचं लिंग उठत नव्हतं म्हणून दुसऱ्याबरोबर पळून गेली. तो डिप्रेशनमध्ये गेला. तो व्हिडिओ पाहत होता. त्याच्यामध्ये त्याला माझा व्हिडिओ दिसला. व्हिडिओ दिसल्यानंतर त्यांनी पाहिलं. त्यांनी मला कॉल केला. त्याने सर म्हणे माझ्या जीवनाचं फार म्हणजे वाटोळं झालेलं आहे. माझी मंडळी अक्षरशः माझ्या लिंगामध्ये ताठरता न आल्या कारण ती दुसऱ्याबरोबर निघून गेली. त्यामुळं मला माझ्या समाजामध्ये, माझ्या मित्रपरिवारांमध्ये मला खूप त्रास होतो आहे काही गोष्टींचा. तर मित्रांनो, त्यांनी मला सांगितलं आणि त्याला म्हटलं बाबा तू इथे ये. मित्रांनो, तो आला. पूर्णपणे बरा झाला. त्याने दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर त्याला पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. तो माझ्याकडे आला. तो म्हणला सर मला तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, मला तुमच्यासाठी गाडी घ्यायची. म्हणलं अरे नको बाबा. म्हणलं कशाला गाडी वगैरे, माझ्याकडे आहे गाडी वगैरे. त्याला नाही म्हणे वगैरे, तुम्ही मला पॅन कार्ड, आधार कार्ड द्या. डॉक्टर पाया पडतो म्हणजे तुमच्यामुळे माझा जीव वाचला आहे. मी माणसात आलो आहे. मला मुलगा झालेला आहे. तर मित्रांनो, मी त्याला किती बोललो नको म्हणून, तरीही त्यांनी ब्लॅक कलरची मला हॅरियर गाडी दिली. तर मित्रांनो, चांगलं जर काम केलं तर त्याचे परिणामही चांगले होतात. तर मी तुम्हाला हेच सांगेन मित्रांनो, काळजी करू नका, उपचार घ्या आणि बरे होऊन जावा. तर मित्रांनो, पुन्हा सांगतो, बायको लिंग हलवायला लावा. तुम्हाला यापासून फायदाच होणार आहे.